अनेकदा शनिदेवाचे नाव जरी काढले ना तरी भल्या भल्यांना घाम फुटतो. कारण असं म्हणतात की शनीची 7.5 एखाद्यावर असेल तर होत्याचा नव्हतो व्हायला वेळ लागत नाही. शनिदेवांना कठोर ग्रह मानले जाते, ज्याच्यामुळे ते लोकांना नेहमी त्रास देतात असे मानले जाते. परंतु हे खरे नाही. जर कुंडलीत शनी शुभ भावात असेल तर त्याचे चांगले फळही मिळते. शनीच्या शुभ स्थितीमुळे रंकेचा राजा व्हायला वेळ लागत नाही. श्री स्वामी समर्थ. पुण्यवचन या भक्तिमय चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचे विशेष महत्त्व आहे. त्यांना कर्माचा देवता म्हणजे न्यायाधीश म्हटले जाते. त्यांच्या न्यायापासून देवांची पण सुटका झाली नाही. आपण तर सामान्य माणसं आहोत. सर्व ग्रहांमध्ये शनी हा असा एकमेव ग्रह आहे जो सर्वात संथ गतीने फिरत असतो. त्यामुळे त्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव लोकांच्या जीवनात दीर्घकाळपर्यंत राहतात. शनिदेवांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 2.5 वर्ष लागतात. पण जेव्हा शनीची 7.5 असे आपण बोलतो तेव्हा आपल्याला अनेकदा टेन्शन येते. पण या 7.5मध्ये शनिदेव आपल्याला जीवनाचे असे धडे शिकवतात की ती कोणती शाळा किंवा कॉलेज शिकू शकत नाही. आणि त्यामुळे शनिदेवांना घाबरण्यापेक्षा मनापासून त्यांची सेवा करा, नक्कीच फलदायी ठरेल. शनिवारी जी अमावस्या येते तिला शनी अमावस्या म्हणतात. यावर्षी पहिली शनी अमावस्या तिथीनुसार 28 मार्च संध्याकाळी 7:55 सुरू होणार आहे, तर 29 मार्चला दुपारी 4:27 संपणार आहे. पण सूर्य उदयानंतरची अमावस्या ग्राह्य धरली जाते. म्हणून 29 मार्चच्या शनी अमावस्याच्या दिवशी जर काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्या जीवनात नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. जर आपल्या राशीमध्ये शनीची 7.5 सुरू होत असेल किंवा लवकरच सुरू होणार असेल, शनिदेवाची कृपा आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येक शनिवारी काळे उडीद डाळ आणि तेल अर्पण करावे. तसेच शनिदेवांना तेलाचा अभिषेक करावा आणि 108 वेळा शनी मंत्र म्हणावा. असे 45 दिवस केल्याने त्याचे शुभ परिणाम नक्कीच तुम्हाला दिसतील. तसेच खूप प्रयत्न करूनही कर्ज कमी होत नसेल तर आपण दर शनिवारी गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना तेल, काळी उडीद डाळ आणि काळ्या वस्तू दान करा. म्हणजेच की काळे कपडे, काळी चप्पल किंवा काळे बूट. काळा कलर हा शनिदेवांना खूप प्रिय आहे. असे काही दिवस असे केल्याने आपले कर्जातून लवकरच मुक्तता होईल. तसेच हनुमान चालीसा आणि शनी स्तोत्र जर पठण करणे शक्य नसेल तर ते मंत्र ऐकावे. कारण जे मंत्र उच्चार आपण बोलतो किंवा ऐकतो त्यामुळे आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपले मन, आपली आत्मा शुद्ध होते. तसेच शनिदेव हे न्यायप्रिय देव आहे. जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मनापासून मदत करत आहे तर नक्कीच आपल्यावर ते खुश राहतील. शनी अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा केल्याने पण पितरांची कृपादृष्टी आपल्यावर राहते. पितरांची कृपादृष्टी आपल्यावर असेल तर मोठ्यातले मोठे संकटही नाहीसे होते. पितरांच्या नावाने दान करावे. मग त्यामध्ये तुम्ही अन्नदानही करू शकता किंवा वस्तूही दान करू शकता. त्यामुळे पितरांची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहते. गाईला आणि काळ्या कुत्र्याला चपाती खायला द्यावी. तसेच आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. आपल्या टेरेसवर, गच्चीवर किंवा बाल्कनीत किंवा बागेत पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडेसे कडधान्य ठेवावे, ज्याच्यामुळे त्यांची भूक आणि तहान भागून जाईल. नक्कीच त्याचा आशीर्वाद आपल्याला भेटेल आणि ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाही त्या देखील आपल्याला भेटतील. घरामध्ये सतत भांडणे, किरकिर किंवा सतत आजारपण वाढत असेल, अशा वेळेस अमावस्याला किंवा दर शनिवारी सर्वप्रथम घर स्वच्छ करावे. म्हणजे घरामध्ये जाळ्या झाल्या असतील तर ते स्वच्छ करावे. जरी जाळ्या झाले नसतील तर वरच्यावर घर झटकून घ्यावे. त्यामुळे घरही स्वच्छ होईल आणि घरातील दरिद्री बाहेर जाईल. प्रत्येक शनिवारी घरामध्ये मोठे मीठ पाण्यात टाकून घर पुसावे. बाथरूम स्वच्छ करावे. घराचा मुख्य दरवाजा पुसून त्यावर स्वास्तिक काढावे. तसेच अमावस्याच्या वेळेस घरामध्ये कवळही आपण बांधू शकतो. त्यामुळे बाहेरची बाधा होत नाही. जर कवळ अमावस्याला बांधल्यानंतर लगेच खराब होत असेल तर कोणत्याही शनिवारी तुम्ही दुसरे कवळ बांधू शकता. कवळ बांधताना ते घराच्या बाहेर किंवा घराच्या आतमध्ये उजव्या साईडला नवीन हिरवा किंवा लाल कापडमध्ये बांधू शकता. लहान मुलांना सतत नजर होत असेल तर अमावस्याच्या दिवशी अख्खा नारळ त्यांच्यावरती 7 वेळा उतरून वाहत्या पाण्यात सोडावा. त्यामुळे लहान मुलांच्या नजर दोषचे प्रमाण कमी होईल. घरामध्ये शनी स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचे पठण नेहमी करावे. अमावस्याच्या दिवशी चुकूनही कोणाशी भांडण किंवा वाद करू नये.
तसेच कोणाची निंदाही करू नये. त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये आणि मुख्य म्हणजे सायंकाळच्या वेळेस किंवा अमावस्येच्या वेळेस तुम्ही बाहेर जात असेल तर अत्तर किंवा सेंट लावू नये. त्यामुळे बाहेरच्या बाधा होण्याची शक्यता असते. शनी अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने शनिदेवांची कृपा नक्कीच तुमच्यावरती होईल. अशा आणखी महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण कुटुंब हे सर्वजण एकत्र आल्याने पूर्ण होते आणि पुण्यवचन हा फक्त एक चॅनल नाही तर आपले कुटुंब आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.